नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. नवीन स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या मीटर संदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या सर्व प्रकारावर तळेगाव दाभाडे महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता जयप्रकाश सागरे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात. सर, सध्या स्मार्ट मीटर संदर्भात लोकांमध्ये बरेचसे संभ्रम आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? नमस्कार, मी जयप्रकाश सागरे, उपकार्यकारी अभियंता महावितरण तळेगाव उपविभाग. सध्या स्मार्ट मीटरबद्दल जे सोशल मीडियामध्ये जे नरेटिव्ह चालू आहेत त्या संदर्भात बरेचसे गैरसमज ग्राहकांच्या मनात निर्माण असल्यामुळे एक गदारोळाची परिस्थिती जी निर्माण झालेली आहे. तर खरं बघायला गेलं तर स्मार्ट मीटर ही ग्राहकांच्या फायद्याचीच गोष्ट आहे, पण फक्त या स्मार्ट मीटरबद्दल असलेले गैरसमज दूर होणं गरजेचं असल्यामुळे महावितरणची बाजू तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो. सर्वात प्रथम स्मार्ट मीटर म्हणजे एक टेक्नॉलॉजीचा एक चांगला उपयोग ग्राहकांना व्हावा, ग्राहकांचं लाईट बिल अचूक तयार व्हावं, ग्राहकांना चांगल्या सेवा मिळाव्या, तसेच सोलर आवरमध्ये जी एक्सेस एनर्जी जनरेट होते त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचावा हा प्रामाणिक प्रयत्न असून टेक्नॉलॉजीचा एक चांगला उपयोग ग्राहकांच्या सेवेसाठी व्हावा हा एक उदात्त दृष्टिकोन ठेवून शासनाने हा प्रोजेक्ट आणलेला आहे. वास्तविक केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रोजेक्ट आला असून स्मार्ट मीटर लावण्यासाठी जी काय रक्कम लागते ही संपूर्ण अनुदान स्वरूपात शासनाकडून देण्यात येणार असल्यामुळे ग्राहकांना याचा कुठलाही अतिरिक्त भुर्दंड नाही. बऱ्याचशा ग्राहकांमध्ये असा गैरसमज आहे की स्मार्ट मीटरची जी किंमत आहे ही ग्राहकांकडूनच भविष्यात वसूल केली जाणार आहे, परंतु अशी कुठलीही वस्तुस्थिती यामध्ये नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की ग्राहकांना ज्यावेळेला महिना टू महिना आपण बिलिंग देतो, ग्राहकांचं ॲक्च्युअल रिडिंग घेताना ग्राहकाचं घर बंद असेल किंवा कुठल्या कारणामुळे ज्यावेळेला रिडिंग होत नाही किंवा काही मानवी चुकांमुळं बिल चुकीची जी तयार होतात त्यामुळे ग्राहकांना वीज बिल दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या कार्यालयात जी धावाधाव करावी लागते ही पण थांबणे यामागचा प्रामाणिक उद्देश आहे. दर महिन्याला ठराविक दिनांकाला ग्राहकांचं स्मार्ट मीटरचं रिडिंग आपोआप सर्व्हरला सबमिट झाल्यामुळे अचूक बिल देणं ग्राहकांना सोयीचं होणार आहे. तिसरी गोष्ट, सध्या सोलर एनर्जीसाठी शासनाचा खूप मोठा इनिशिएटिव्ह चालू असून ग्राहकांचा प्रतिसाद देखील सोलर एनर्जीसाठी भरपूर असल्यामुळे सोलर एनर्जीचं जनरेशन देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि स्वस्त उपलब्ध होणारी ही जी सोलर एनर्जी आहे याचा बेनिफिट देखील ग्राहकांपर्यंत पोहोचावा हा स्मार्ट मीटर लावण्यामागचा एक उद्देश आहे. सोलर आवरमध्ये वापरलेले वीज युनिट याच्यामध्ये ग्राहकांना 85 पैसे ते 1 रुपया एवढा बेनिफिट देण्याचं नियोजन आहे, परंतु एक्झॅक्ट सोलर आवरमध्ये वापरलेला वीज वापर किती हे आयडेंटिफाय आत्ता सध्या लावलेल्या मीटरमधून होऊ शकत नाही. यासाठीच स्मार्ट मीटरमध्ये स्लॉट वाईज तुम्हाला कन्झम्पशन किती आहे याचा पूर्ण माहिती मिळणार असल्यामुळे तसेच ग्राहकांना जो डिस्काउंट आहे तो देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. सर, ग्राहकांमध्ये असं एक नरेटिव्ह पसरलंय की या मीटरमुळे जे वीज बिल आहे ते दुप्पट येणार, तर त्या संदर्भात काय सांगाल? वीज बिल दुप्पट होण्याचा विषय काही नाही मॅडम. जे काही आपले स्मार्ट मीटर लागणार आहेत हे सगळे स्टँडर्ड लॅबोरेटरीजमध्ये टेस्ट होऊन आलेले मीटर असणार आहेत आणि ज्या ग्राहकांच्या मनात याच्याबद्दल शंका निर्माण होईल अशा प्रकारची मीटर फास्ट असल्याची कुठलीही तक्रार ग्राहकाकडून प्राप्त झाल्यास सदर मीटर सिरीजमध्ये स्टँडर्ड मीटर बेंचला आपण ज्यावेळेला टेस्ट करू त्यावेळेला ग्राहकाच्या समोर आपण ही वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. त्यामुळे ग्राहकाचं समाधान होईपर्यंत मीटर आपण त्यांना ही मीटर टेस्टिंग करून आपण दाखवल्यामुळे त्यांच्या मनात असं कुठलीही शंका निर्माण होण्याचं काही कारण नाही. फक्त आत्ता प्रसारमाध्यमामध्ये चालणाऱ्या रील्समुळे थोडासा जो गैरसमज आहे तो निश्चित ग्राहकांचा एक कालावधीनंतर दूर होईल अशी आम्हा सर्वांना इच्छा आहे, अपेक्षा आहे. सर, आता हे जे स्मार्ट मीटर आहेत ते पोस्टपेड आहेत की प्रीपेड आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? याच्याबद्दल मॅडम वस्तुस्थिती सांगायची जर अशी आहे की सदर सेवा ही पोस्टपेड स्वरूपातच असणार आहे. आत्ता सध्या प्रसारमाध्यमांमध्ये असे काही नेरेटिव्ह समोर येत आहेत की ही सेवा प्रीपेड होणार आहे, परंतु असं कुठलाही याच्यामध्ये हे नाही आहे, नियोजन नाही आहे. सध्या ही सेवा पोस्टपेड स्वरूपातच आत्ता जशी चालू आहे तशा स्वरूपातच कायमस्वरूपी राहणार आहे. तुम्ही या माध्यमातून जर
आवाहन केलं तर स्मार्ट मीटर खरोखरच ग्राहकांच्या आणि वीज वितरण कंपनीच्या दोन्हींच्या फायद्याचं असल्याने आणि याच्यात ग्राहकांचा कुठलाही तोटा नाही. त्यामुळे अशा तुमच्या माध्यमातून देखील तुम्ही आवाहन करून गैरसमज दूर होण्यासाठी महावितरण कंपनीस सहकार्य करावे अशी मी आपणास विनंती करतो. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.